पुणे नाशिक महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात। भरधाव पल्सर थेट आयशर टेम्पोवर आदळली आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चिंबळी फाटा येथे सोमवारी रात्री 1च्या सुमारास हा भीषण अपघात घडला। शिल्केश प्रल्हाद काळपांडे आणि रुपेश दिगंबर भरकक्षे हे दोघे पल्सर दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात होते। त्यावेळी पुढे असलेल्या आयशर टेम्पो चालकाने अचानक वाहनाचा वेग कमी करत डाव्या बाजूला वळण घेतल्याने मागून येणारी पल्सर थेट टेम्पोवर जाऊन आदळली। अपघात इतका जोरदार होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला। या धडकेत दोघांच्या डोक्याला, छातीला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।